मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पुणे शहराच्या शेजारी असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करू शकत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिवसातून किंवा एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, हे आजचं प्रखर असं वास्तव आहे. एकेकाळी आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका, उद्योग नगरी, कामगार नगरी, मेट्रो सिटी, बेस्ट सिटी, हरित शहर अशा बिरुदावली मिळवलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना केवळ एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवलेली आहे. आणि हा मुद्दा जसा तांत्रिक आहे तसा तो प्रशासकीय अनास्थेचा सुद्धा आहे, असं इथे नमूद केलं तर ते चुकीचं होणार नाही. पिंपरी चिंचवड शहराला पाणी उपलब्ध नाही असं नाही, परंतु ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणणे म्हणजे भविष्यातील लोकसंख्येचा हिशोब करून किती पाणी म्हणजे किती पाण्याचे परिमाण हे निर्धारित करून त्याची परिगणना करून त्याच्यामध्ये तूट आणि व्यय याची गणना करून ते पाणी साठवलेल्या ठिकाणाहून धरणांहून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून आणणे, ते शुद्ध करणे, त्याच्यानंतर ते उंच टाक्यांमध्ये साठवून कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात आणि यथायोग्य दाबाने पोहोचवणे ही खूप मोठी तांत्रिक जबाबदारी असते. आणि ती तांत्रिक जबाबदारी पार पाडण्यासाठी पाणीपुरवठा विभाग तेवढा सक्षम, कार्यक्षम आणि अत्यंत कामाबद्दल चोख असावा लागतो. आता हे सगळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही असं आपण म्हणू शकत नाही. मग काय कारणं आहेत की आशियातील एकेकाळची श्रीमंत महानगरपालिका सध्या पाण्याविना कोरडी आहे. गेली 6.5 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाण्याविना कोरडी आहे. तिथे एक दिवसाआड पाणी येतं आहे आणि अजून वर्षभर तरी या परिस्थितीत फरक पडणारा नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, पिंपरी चिंचवड, आकुर्डी व भोसरी या 4 ग्रामपंचायती एकत्र करून 4 मार्च 1970 रोजी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर शहराचा झपाट्याने विकास होऊ लागला आणि 1982 मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. सुरुवातीला शहरातून वाहणाऱ्या पवना नदीतील आणि नदीकाठच्या विहिरीतील पाण्यावर शहराची तहान भागवली जात होती. त्यानंतर त्याच दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अर्थात MIDCने त्यांच्या उद्योगांसाठी रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा सुरू केला आणि त्यानंतर नगरपालिका MIDCकडून पिण्यासाठी पाणी घेऊ लागली. पुढे महापालिका स्थापनेनंतर मावळातील पवना धरणातून पाणी घेण्यास सुरुवात झाली. मात्र शहराचा विकास करताना पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आणि त्याची किंमत आत्ता 2026-27 आणि यापुढील काळात तेथील नागरिकांना चुकवावी लागणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड धरणातून 167 असे 267 दशलक्ष लिटर MLD पाणी आणण्याचे नियोजन केले गेले. आता भामा आसखेड जलवाहिनीचे काम 2020 मध्ये सुरू झाले आणि त्याची 4 वर्षाची मुदत 2024 मध्ये संपली, पण काम अपूर्ण राहिले. भूसंपादनाअभावी काम रखडल्याने
त्या कामामध्ये प्रगती होऊ शकली नाही. सद्यस्थितीत ठेकेदाराला बडतर्फ करण्यात आल्याने काम ठप्प आहे. सुमारे 30% काम अद्यापही बाकी आहे. आता आंध्रा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहराला जो अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल, हा जो दिलासा देण्यात आलेला आहे, तो दिलासा अद्याप कागदावरच आहे. प्रशासनाने समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे कारण देऊन 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध झाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा करता येणे शक्य नसल्यावर प्रशासन ठाम आहे आणि हे वाढीव पाणी येण्यास आणखी किमान वर्ष दीड वर्ष तरी लागणार आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायला हवं की शहराची लोकसंख्या वेगाने वाढली, पण वाढीव पाणी उपलब्ध झाले नाही. पवना बंदिस्त जलवाहिनी रखडलेली आहे. भामा आसखेड आंध्रा प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली नाही. बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नव्याने पाणी उपलब्ध होणे आणि त्याची गुणवत्ता सुधारणे, वाढीव पाणी मिळणे, ह्या सगळ्या बाबींवर मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा फेरवापर करणे याबाबत सुद्धा फार काही पुढे पाऊल पडलेलं नाही. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे निगडी येथील सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाणी आणण्याची योजना ही आखण्यात आली होती आणि मावळच्या लोकांनी हे पाणी आणण्यास विरोध केला होता आणि पोलीस बंदोबस्तात पाणी आणण्यासाठी जे भूसंपादन करायचे ते 9 ऑगस्ट 2011 रोजी त्या भूसंपादनाच्या कामामध्ये शेतकऱ्यांनी महापालिका अधिकारी पोलिसांवर दगडफेक केली होती आणि हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 3 शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या विरोधातील वातावरण अधिक चिघळलं आणि 10 ऑगस्ट 2021 रोजी या कामाला स्थगिती देण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम 9 ऑगस्ट 2011 पासून बंद झाले. त्याचे काम गेल्या 15 वर्षापासून रखडलेले आहे. आता जुलै 2023 मध्ये म्हणजे 8 सप्टेंबर 2023 मध्ये या कामाची स्थगिती राज्य शासनाने उठवली. त्याला आता 2.5 वर्ष पूर्ण झालेलं, त्याला आता 2.5-3 वर्ष पूर्ण होत आहेत. अद्याप काम सुरू झालेले नाही आणि या प्रकल्पाला मावळमधील सर्वपक्षीय नेते विरोध करतात. तर हा प्रकल्प व्हावा अशी पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. आता स्थगिती उठवल्यानंतर पवना बंदिस्त जलवाहिनीचा आराखडा पुन्हा तयार करण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पासाठी 1015 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. निधी मिळावा यासाठी राज्य शासनाकडे महानगरपालिकाने प्रस्ताव पाठवला आहे, पण अद्याप निधी मिळालेला नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात येतं. पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय संवेदनशील आहे. बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणे, त्यांचं पाणी आणि त्यांनी दिलेल्या जमिनींचा योग्य मोबदला या दोन्ही गोष्टींबद्दल त्यांची खात्री निश्चिंतता झाल्याशिवाय ते आपल्याला काम पुढे करू देणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. पिंपरी चिंचवडच्या लोकांना लवकर रोज पाणी मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि या सगळ्या गोष्टी या सामाजिक, राजकीय, त्याच्यानंतर कृषी विभाग म्हणजे शेतकरी, त्यांच्या जमिनी, त्यांचं पीक पाणी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय, त्यांची शेती पिकण्याची सोय, या सगळ्या दृष्टीने ह्या गोष्टींकडे पाहायला हवं. पवना धरणाचा मुद्दा किंवा तो जरी बाजूला राहिला तरी आंध्रा धरण आणि भामा आसखेड ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून जरी गेले काही दिवस चांगलं काम झालं असतं तरी पिंपरी चिंचवडकरांना 1 दिवसाआड पाणी ह्या वाईट किंवा ह्या अयोग्य नको म्हणायला किंवा या अप्रस्तुत आणि अप्रिय अशा गोष्टींना तोंड द्यावं लागलं नसतं असं या निमित्ताने सांगावं लागतंय. आशिया खंडातील एकेकाळची श्रीमंत पालिका पाण्याविना गेले 5-6 वर्ष कोरडी आहे
आणि अजूनही 1-1.5 वर्ष कोर्टी राहील असं ह्या सगळ्या प्रकरणाचा सार आहे असं आपण म्हणलं तर ते वावगं होणार नाही. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अनवट वाटेवरचा मी प्रवासी आहे. त्या वाटेवरचे प्रवासी वाटसरू व्हायला तुम्हाला निश्चित आवडेल, कारण मी असे अनवट विषय घेऊन येत असतो जे तुम्हाला काहीतरी विचारांना समजून घेण्याला काहीतरी खुराक देईल आणि काहीतरी वेगळं नवं तुम्हाला ऐकायला मिळेल. असंच माझं काम असतं आणि ते असंच पुढे चालू राहणार आहे याबद्दल मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.